बघा किती सुंदर आणि छान असं सँडविच बनवून आपला तयार आहे. हे बघा किती सुंदर आहे. चीज बघा. हॅलो, आज बनवायचं आहे सँडविच. त्याच्यासाठी तयारी काय काय केली ती चला दाखवते. इकडे ना असे भाजीसाठी बटाटे कापून घेतलेत. आपल्याला पहिल्यांदा आधी भाजी बनवून घ्यायची आहे बटाट्याची. इकडे भाजीसाठी टोमॅटो कापला आहे, इकडे कांदा कापून घेतला आहे. आता आपण भाजीची तयारी करूया. चला आता कढई तापायला ठेवली आहे. कढई तापली की त्याच्यात टाकूया आपण तेल. तेल चांगलं तापून द्यायचं. तेल गरम झालं ना की टाकायचा थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता तळतळला की टाकायचा आपला कांदा, नंतर टोमॅटो, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कांदा टोमॅटोला चांगलं शिजून कांदा टोमॅटो चांगलं शिजल्याच्या नंतर आपल्याला टाकायचे मसाले. टाकते लाल तिखट, हळद, मीठ, थोडासा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला टाकायचे त्याच्यात बटाटे. सँडविच आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येतात. त्यातल्या त्यात आमचा आवडता सँडविच म्हणजे असं आहे. त्यामुळे आम्ही अशी भाजी करतो आणि मग नंतर त्याच्यावर सँडविच बनवतो. तर ते पुढे तुम्हाला समजेलच कसं बनवणार आहे ते. आता आपण भाजी शिजायला देऊया. झाकण ठेवायचं आणि भाजी आपल्याला आता शिजून द्यायची आहे. आता आपली भाजी झालेली आहे. आता हिला थंड व्हायला ठेवू आणि मग नंतर थोड्या वेळाने सँडविच बनवूया. आजचं सँडविच हे चिनूचे बाबा बनवणार आहेत. त्यामुळे चला बघूया कसे बनवता येत ते दाखवते तुम्हाला. पण काय काय लागणार आहे सँडविच बनवायला? बटाट्याची भाजी, कोथिंबीर बारीक चिरलेली. दाखव कशी बारीक ती. अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. बारीक चिरायला लागते. हा, बारीक चिरलेली कोथिंबीर, कोण चिरून, त्यानंतर कांदा, टोमॅटो. बस बारीक चिरून घ्यायचं ना. हे बारीक चिरून घ्यायचं. हे काढून घे. थोडंसं नंतर शॉर्ट हे करणार आहे, पूर्ण करणार आहे. लॉंग आहे ना व्हिडिओ. कांदा कधी पण आहे ना, एक पाकळी आहे ना पूर्ण काढून घ्यायची, कारण त्याला बुरशी असते. ठीक आहे. ओके. एक पूर्ण अशी पाकळी काढून घ्यायची. आम्ही ह्या सँडविचचा शोध ना लॉकडाऊनमध्ये लावला होता. आम्ही लॉकडाऊनमध्ये एवढं सँडविच करायचो ना, म्हणजे एक दिवस आड सँडविच असायचा. खूप मज्जा केली होती. तेव्हापासून तो एवढा भारी लागला ना की म्हणजे आम्ही दुसरा कुठला ट्रायच नाही करत, फक्त हा एवढाच करतो ट्राय. त्यामुळे म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणून. हा असा बारीक कांदा कापून घ्यायचा एकदम. तो पण ताटात काढणार. कापायचं आपल्याला टोमॅटो, तो पण बारीकच कापायचा आहे.
सगळं त्याच्यातच टाकतोय. हे सगळं कांदा टोमॅटो वगैरे आपण कापलं ना, ती मग अशी मी जी भाजी दाखवली बटाट्याची बनवलेली त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे. आपण ताटात किंवा ब्रेडला मिक्स करणारच ना, लावणारच ना, अच्छा. ते ह्याच्यातच मिक्स करतो मी, याच्यातच मिक्स करतो. आणि फक्त मग नंतर हे स्प्रेड करायचं, झालं ब्रेडवर. चीज आहे ते, बटर पण आहे ना. टोमॅटो सॉस नंतर हे आता सगळीकडे ब्रेडवरती ना स्प्रेड करून घ्यायचं आहे आपण जे मिश्रण केलेलं आहे ते. मस्तच लावून घ्यायचं. कोणाला पाहिजे त्याप्रमाणे, कोण पातळ घेतं, कोण जाडं घेतं. ह्याला कैची लागते काढायला, इथून डायरेक्ट निघतं की हे. होईल असतं मग हे बघ इकडं आहे. असतं का? अच्छा, माझ्याकडून नवनवीन गोष्टी शिकत जा. चीजचाच वास आहे, किती छान आहे ना चीज. असं का करतोय, असं का करतोय? मी असं करतो, तुम्ही डायरेक्ट ठेवू शकता. मग तसं डायरेक्टच ठेव ना, वेळ आपल्याकडे कमी आहे. एवढं सगळं साधारण संगीत तरचवत कोण. ब्रेडवरती चीज वगैरे टाकल्याच्या नंतर मस्तपैकी हे असं जे आपण काय म्हणतात त्यांना, सँडविच मेकर जे आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी ते असं ब्रेड आहे ते ठेवायचं. आणि गॅस ओपन करून ना त्याच्यावरती मस्तपैकी दोन्ही बाजूने खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूने मस्तपैकी परतून घ्यायचं आहे, ते भाजून घ्यायचं आहे. आणि असं क्रिस्पी झालं पाहिजे मस्तपैकी. क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला जरा मध्ये उघडून पण बघायचं आहे की आतमध्ये करपलं आहे की नाही ते. आणि हे बघा, अशा प्रकारचं झालं पाहिजे आपलं सँडविच. चला, कसं वाटलं ते नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, आता आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही सुद्धा या एन्जॉय करायला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.